घरात जेव्हा लहान मुलं असतं, मुलगा मुलगी असलं की आपण त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपून देतो. तर सुकन्याताई, तुमच्या बाबतीत, कारण मला माहिती की संजय सर खूप मदत करतात, त्यांनी कायम सांगितलं की पसारा करण्यात जास्त करतो. हो माय गॉड, सकाळी उठून स्वयंपाक 4:30ला उठून तो स्वयंपाक करतो, मला डबा देतो, घर स्वच्छ तोच करतो, सगळी साफसफाई तोच करतो, कपडे पण तोच वाळत घालतो. मग तर मुलीवर तुम्ही अशा कुठल्या जबाबदारी नाही, टाकायची गरजच नाही पडली तिच्यावर, ते आपोआप करायला लागली, कारण मी घरातच नसायचे ना. अच्छा. कारण माझ्या दैनंदिन मालिका सतत चालू होत्या, गेली 18-19 वर्ष मी त्याच करतेय. त्यामुळे सकाळी लवकर 7:45ला जायचं, आपला डबा वगैरे संजयनी जो बनवलेला असेल तो भरायचा, घेऊन जायचा, आणि रात्री 11:30ला यायचं, आणि मग त्याने जे माझ्यासाठी दूध काढून ठेवलं असेल ग्लासमध्ये ते प्यायचं, आणि मग त्याने जो बेड घातलेला असेल त्याच्यावर आपण झोपायचं, तो पांघरून घालणार, अंगाई म्हणणार, असं. त्यामुळे ना मला तिच्या जबाबदारी टाकायची प्रश्नच पडला नाही. आणि एकतर ती त्यामुळे माझ्या आईकडे खरं तर वाढली, त्यामुळे आपोआप तिच्यावर ते संस्कार झाले. त्यावेळेला ती खरी चिडचिड करायची, काय मला सारखं सारखं आजी असं सांगते, उठलं की लगेच पांघरुणाची घडी घाला. पण आता जेव्हा ती परदेशात जाऊन राहते आणि जेव्हा तिचं करायला लागतंय, तेव्हा तिला ते पटलं. Lights, camera, action. With कलाकार श्रुती.